बसली बाई. बर बर, सगळे इथं. हा. अरे बाबा बाबा, सगळी घाण केली तो. नमस्कार मित्रांनो, हा आहे आपला गोट्याबाई. मी आलेलो आहे आता शेतामध्ये. सगळ्यात आधी ओळख करून देतो आपल्या शेतात, आपल्या गोठ्यात. ए गोट्याबाई, गोट्या शांत बाई, बस ना बाई, बस ना बस ना. तर आपल्या गाईचे छोटंसं क्यूटचं वासरू, गाईचंच आहे. तिचं अजून नामकरण झालेलं नाही आपलं. त्याच्यानंतर आपली बकरी, सगळ्यात खोडीची याच्यामुळं म्हणतोय की ती जी बकरी आहे आपली, तिला ती यार मारत राहते, म्हणजे बाकीच्या बकऱ्याला खाऊ देत नाही. की आमची प्यारी खोडीची बकरी, तिचं नावच आहे खोडीची बकरी. तर नंबर 2ला आहे ती आमची ही शेळी, जिला आणून आम्ही फक्त 15 दिवस झाले. तिचं नाव आहे गवळी. तर हिला फक्त 15 दिवस झाले आणि हिचे बकरं आतमध्ये जाळीमध्ये ठेवलेले आहे आणि जनलेली पण आहे. एक इथं आल्यानंतर आता 3 दिवस झालेले जणून. आणि विशेष म्हणजे हिचे बकरं आहे, दोन्ही हिने बोकड दिलेले आहे आणि दोन्ही बोकड हे बिटलने क्रॉस झाले होते, त्याच्यामुळं बिटलच बोकडे हिने दिलेले आहे आपल्याला बकरं. त्याच्यानंतर येते आमची बारीक शिंगाची शेळी. बारीक शिंगाची म्हणजे ती आता गाभणी, इथं आल्यानंतर ती लागली आणि राहिली. त्याच्यानंतर आता सध्या गाभणी. त्याच्यानंतर ती आमची होंडा शेळी, जी की होंडी आहे, शिंग नाही तिला. आणि किती म्हणजे ती आणली ती गाभण आता. त्याच्यानंतर हिचंच हे जे आहे, हे 2 पिल्लं, पाठ आणि बोकड, ह्या आपल्या शेळीची होंडा शेळी. या 2 पाकाशा बसल्या आतमध्ये. वा रे वा. तर ही शेळी आहे, ही पण आपण या गवळीसोबतच आणली होती. हिने पण इथं आल्यानंतर पिल्लं दिले. तर ते पण दोन्ही पण पाठी आहे. तिने दोन्ही पण बोकडं दिले आणि हिने दोन्ही पण पाठी दिल्या. म्हणजे ही पण होंडी शेळी आहे. हिचे कानं बघा तुम्ही. आणि हिने जे पिल्लं दिले ते बिटलनं क्रॉस केल्यामुळे थोडेसे बिटलचे पण त्यांच्यात लक्ष नाही, कान वगैरे त्यांच्यात दोन्ही पाठीचे लंबले. आणि ही आमची घंटुळी शेळी. घंटुळी म्हणजे हिच्या या गळ्याला घंटे आहे बा, तर फक्त याच्यामुळं घंटुळी शेळी आहे. आणि ही पण गाभणी. त्याच्यानंतर आमची प्यारीशी गाय, जी की आम्ही छोटं असं पिल्लू होतं, इतकं पण छोटं नाही, खातपेत होतं, तेव्हा आम्ही घेतलेली आहे. तर आता आमच्या इथं घरी चांगली तयार झाली, मस्त गाय दिसती आता. तर ही आमची गाय. तर एवढा सगळा आमचा गोठा हा पूर्ण भरलेला आहे.